या उत्सवाच्या अनुषंगाने प्रथम बैठक स्वामी विवेकानंद चौकामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न झाली. जिल्ह्यामधील संबंध कीर्तनकार मंडळी 400 ते 450 500 मंडळी होते. भाविक भक्त मंडळी होती, माता माऊल्या होत्या. यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. देणगी संकलनाची रचना ठरली आणि कदम माऊलींनी त्याच्यामध्ये आव्हान केलं किंवा कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त घडल तेवढे, मग स्वइच्छेनं एका घरून कमीत कमी जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातून कमीत कमी 5 भाकरी, जास्तीत जास्त 11 भाकरी 21 भाकरी किती घडल तेवढं, आणि आमटीसाठी स्वीटसाठी म्हणून 500 रुपये कमीत कमी असं देणगीचं आव्हान केलं. त्याच्यामध्ये शहरची माणसं नेमण्यात आली, तालुक्याची माणसं नेमण्यात आली, सर्कलची माणसं नेमण्यात आली, गावातली माणसं नेमण्यात आली आणि त्याच्यामध्ये कुठं 5, कुठं 11, कुठं 21 असं माणसं करत करत प्रथम टप्प्यामध्ये 500-600 लोकांचा स्वयंसेवकाचा ग्रुप तयार झाला. त्याच्यामध्ये प्रत्येक जण कामाला लागले आणि देणगीची पावती कशी छापायची हे सुद्धा कदम माऊलीने सोनवणे साहेबाला सांगून त्याचा मॅटर आमच्याकडे पाठवला. त्या औषधाला छापून घेतला ते देणगी बुक वाटायला चालू झाले. देणगी संकलन चालू झालं. त्याच्यामध्ये वेळोवेळी कदम यांची कीर्तन इकडे लातूर परिसरामध्ये झाले. त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आव्हान करत चालले. आम्ही त्याच्यामध्ये जसे हे 550-600 स्वयंसेवक होते त्याच्यातलाच मी एक स्वयंसेवक म्हणून काम करत होतो आणि असं करत असताना सप्ताह अगदी काही दिवसावरती जवळ आला. देणगी कक्ष तिथं स्थापन करण्यात आलं. त्याच्यामध्ये आळंदीची पाचारणे, गव्हाणे, परत झालं सोनवणे आणि लातूरचे काही भिसे, काबराशेठ, विष्णू कोळी यांची 10-15 लोकांची टीम होती. असे जवळपास 25 लोक तिथं देणगी संकलन गोळा करण्यासाठी होते. आणि एक कपाट कोण सांभाळत होतं तर सोनवणे सांभाळत होते, एक कपाट काबरा आणि भिसे सांभाळत होते. पण शेवटच्या दिवशी म्हणजे हे देणगी संकलन ज्या दिवशी चालू झालं म्हणजे उत्सवाच्या आधी 2-4 दिवसापासून 5-6 दिवसापासून, त्यावेळेला आता गावोगावची समजा आज औसा तालुका आहे, औसा तालुक्यातले भाकरी घेऊन येताना त्या गावातील लोक बुकं घेऊन यायची, देणगी कक्षामध्ये जमा करायची. ते देणगी कक्षामध्ये जमा झालेले दररोजचा खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये असायचा. कारण का आचारी ही भरपूर मोठी टीम होती, 100-1 लोकांची टीम होती. ती पण त्यांनीच आणलेली होती तिकडून, नगरवरून, पुण्यावरून. पुन्हा ते सर्व गोष्टी म्हणजे असं होत चालल्या आणि तालुक्यातील, जिल्ह्यातील, गावातील पैसा जमा होत चालला. आणि असं करत करत 500-600 स्वयंसेवकाच्या 1000, 1500, 2000 स्वयंसेवकामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि ही शेवटी काल्याच्या दिवसापर्यंत येऊन ठेपलं. हे काल्याच्या दिवसापर्यंत येऊन थांबल्यानंतर हे लिखाणाचं काम ते त्यांचीच मंडळी करत होती. ते सोनवणे अगदी करून त्यांच्या अगोदरचे 8-9 उत्सव बघा, तेच लिखाण करतात, तेच हिशोब पाहतात. म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू, सोनवणे आणि कदम हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग शेवटच्या दिवशी हे विवेकानंद चौकातल्या बैठकीमध्ये ठरलं होतं नाथ महाराज बेंबडे हिशोब वाचून दाखवते. पण त्या दिवशी जाणीवपूर्वक त्याने मला तिथे हिशोब वाचायला उभा केलं. हिशोब वाचून सांगत असताना त्याच्यामध्ये आकडे मी सांगितले, उर्वरित रक्कम कशी आहे आणि किती बुकं वाटले, किती बुकं यायचे बाकी आहे. तर त्याच्यामध्ये 350 बुकं येणं बाकी होतं. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी काही सांगितलं, कोणी आकडे सांगितले आमच्याकडे 20 लाख आहेत, औषधवाले म्हणले आमच्याकडे 10 लाख आहेत, लातूरवाले म्हणले आमच्याकडे 5 लाख आहेत, रेणापूरवाले म्हणले आमच्याकडे 4-5 लाख आहेत, समधे म्हणू लागले. पण शेवटी हिशोब वाचून झाला. मी सांगितलं होतं त्यात 3-4 लाख लोकांमध्ये की सर्व हिशोब, मला एकाने विचारलं पाठीमागून की मला हिशोबाचं तुमच्याकडलं कसं, तर मी सांगितलं सर्व माझा हिशोब मी सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. माझा आर्थिक व्यवहाराचा काहीही संबंध नाही असं मी क्लिअर सांगितलं होतं. पण शेवटी पुढे हे छोटे ज्यांनी पुढे सप्ताह झाल्यानंतर हिशोब आणि उत्सवाचा हिशोब झाला पाहिजे म्हणून सोशल मीडियावरती ग्रुप तयार करण्यात आला. ही समजा छोटे कदम यांची रचना आहे आणि त्यांचीच मंडळी आहेत. माझ्या विरुद्ध जे आंदोलनं केली, उपोषणं केले, काय नाही ते प्रकार केले, मीडिया ट्रायल केलं, पत्रकार परिषदा घेतल्या, बरंच काही झालं. पण हे शेवटी FIR पर्यंत जाऊन फिर्यादीपर्यंत, पण ही समजा छोट्या कदम यांच्या तालमीतली मंडळी होती. मग त्याच्यामध्ये FIR दाखल झाला 6 जून दिवशी. पुन्हा मला अटक झाली 10 जुलै दिवशी. अटक झाल्यानंतर काही मंडळींनी तिथं पैसे आणून जमा केले. काहींनी 20 लाख म्हणले, त्याने 2 लाख आणले, 10 लाख म्हणले त्याने 55,000 आणले,
म्हणजे किशोर शिवणेकरांच्या नावाखाली तुम्हीच हाणाहानी केली आणि नाव माझं बदनाम करताय. आणि ही शेवटी यंत्रणा कोणाची आहे? छोटे कदम यांची. म्हणजे सोनवणीने आर्थिक विभाग सांभाळला म्हणतात ही कोणाचा विषय आहे? आर्थिक विभाग त्यांचा, कारण का ते सप्ताहाचे मुख्य आहेत. सप्ताहाचा मुख्य आयोजक मी आहे असं कुठं लिहिलेलं आहे सांगा? कुठंच विषय नाही. त्याच्यामध्ये त्या फिर्यादी म्हणजे फिर्याद देताना पण तिच्या पत्रक जोडलेलं आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये पण एक ते पत्रक जोडलं होतं त्याने की म्हणजे शिंदे सेनेचे 30 लाख, पुन्हा आता हे आमचे मुक्ता हाशेगाव सर्कलचे सदस्य आहेत, त्यांनी 12 लाख दिले. तुम्ही त्यांना विचारू शकता, तुम्ही पत्रकार आहात, एकही रुपया दिलेला नाही. परत शिंदे साहेबांनी एकही रुपया 30 लाखाचा दिलेला नाही. परत असे बरेचसे आकडे त्यांनी मोठे त्याने त्याच्यामध्ये फुगवून सांगितले. पण असो, आणि ते कारण का दप्तर त्यांच्याकडे असल्यामुळं अमाऊंट हे सोनवणींना धरल्याशिवाय त्याचा कुठलाही ताळतंत्र लागणार नाही. आणि जिल्ह्यातल्या अनेकांकडे पैसा आहे आणि मोठी रक्कम हे सोनवणी म्हणजेच कदम यांच्याकडे आहे. पण ह्याच्यामध्ये मला गुंतवलंय. असो, मी न्यायविधीवरती विश्वास ठेवून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जाणार आहे. मी पोलीस डिपार्टमेंटला त्यांनाही सहकार्य करणार आहे, कारण